पोलिसांना का समजत नाही हा खरा तर कलीचा मुद्दा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, भारतीय संविधान असेल, राजेंद्र प्रसाद असतील, पंडित जवाहरलाल हा पुरुष आहे। एक व्यक्ती संविधानाबद्दल संविधान कॉपी कॅट आहे, संविधान थर्ड क्लास आहे असं म्हणतो आणि 6-6 दिवस त्याला अटक करायला लागतात, लोकांना रस्त्यावर यावं लागतं। मराठी पोलिसांसाठी अत्यंत शर्मेची बाब आहे जेव्हा संविधानाबद्दल, राष्ट्रगीताबद्दल, महापुरुषांबद्दल अशा पद्धतीचा एक मी मनुवाद मानतो, मी मनुस्मृती मानतो असं पोलिसांच्या समोर बोलणारा व्यक्ती त्याला अटक केलं जात नाही। पोलिसांची सगळी जी कृती संशयास्पद आहे। या देशामध्ये संविधानाचं राज्य आहे आणि संविधानाच्या विरोधात बोलणारी मनुवादी अवलाद, या अवलादीला पोलीस यंत्रणा लगाम घालण्यास पूर्णतः असफल ठरलेले याचं चित्र वसईमध्ये दिसलेलं आहे। त्यामुळे आता ही सगळी चित्रफित त्याची व्हिडिओ रोखण्यासाठी सगळी देशभर गेलेली आहे आणि पोलिसांना हे सांगण्यासाठी आलेलो की आम्ही कायद्याला मानतो, संविधानाला मानतो। आमची मागणी आहे की त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याच्या नातवाला आणि जे संबंधित लोक आहेत त्यांना सहारोपी केलं पाहिजे आणि ज्या ACP मॅडम रडून सगळे प्रकरण अत्यंत भावनिक करून मूळ मुद्द्यापासून जनतेला भडकवण्याचं काम करतायत ते असल्या काम नसलेल्या अधिकाऱ्याची तत्काळ बदली झाली पाहिजे, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर नेमला पाहिजे। परंतु हे सांगतात की तुम्ही निवेदन द्या, आम्ही गेल्या 15 दिवसांनी निवेदनच देतोय। या देशातलं संविधान पोलिसांच्या या कृतीमुळे धोक्यात आलेलं आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे। म्हणून या आंदोलनात शांत बसणार नाही, त्यांना काय लाठ्या काठ्या गोळ्या चालवायच्या तर चालू द्या। आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत, या देशात संविधानाचं राज्य आहे आणि जो कोणी संविधानाच्या विरोधात बोलेल त्याचं थोबाड काळ केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। त्यामुळे या आंदोलनात शांत बसणार नाही जोपर्यंत आरोपीवर 124 अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही आणि संबंधित अधिकाऱ्यांवर बाबासाहेबांबद्दल द्वेष भावनेने, जातीय भावनेने बोलल्यानंतर जर अधिकारी कारवाई करत असतील तर त्यांच्यावरही अॅट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे, आमची पुढची मागणी असणार आहे। आणि या आंदोलन संबंध महाराष्ट्राने देशभरामध्ये उद्यापासून बसले हे सांगण्यासाठी आम्ही नाही, आम्ही उठणार नाही। त्यांच्या अधिकाऱ्याने येऊन सांगतो 124 हे कसं लागत नाही, त्यांनी कायद्याचं पुस्तक वाचावं, आम्ही त्यांना सांगतो कायद्याचं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, भारतीय संविधानाचा जय हो। त्यांच्याकडून पण तेवढं रॅपिड ऍक्शन घेण्याची रॅपिड ऍक्शन घ्या, लाठीचार्ज करा, मारा, आम्ही तर मारच खात आलेलो आहोत। संविधानाला मानणारी जनता मार खाते आणि RSS हाफचड्डीवाल्यांना मदत करणारी पोलीस यंत्रणा आम्हाला मारणार। बलिदानांच्या लक्षात आहे मॅडम, काय टेन्शन नाही। बाबासाहेबांसाठी, संविधानासाठी, राष्ट्रगीतासाठी, या देशात स्वातंत्र्याच्या आंदोलनात ज्या ज्या महापुरुषांनी आपलं बलिदान दिलं त्यांच्या सन्मानार्थ जरा पोलीस आम्हाला अटक करणार असतील, लाठीचार्ज करणार असतील, गोळ्या मारणार असतील तर त्या गोळ्या खायला आम्ही संविधानप्रेमी म्हणून कधीही तयार आहोत। आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। संविधान के सम्मान में हम आए मैदान में, संविधान के सम्मान में हम आए मैदान में, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। साहेब ACP मॅडम नाही आहेत का? हा बोलवा, त्याने आम्हाला सांगावं तपास अधिकारी 124 लावणार। भारतीय संविधानाचा जय हो, भारतीय संविधानाचा जय हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो। बसून घ्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, भारतीय संविधानाचा जय हो, भारतीय संविधानाचा जय हो। अरे संविधान के सम्मान में, अरे संविधान के सम्मान में। हॅलो भारतीय समाज एकजूट झालेला आहे।
हायस्कूल चंदन सरचे जे काही प्रिन्सिपल आहेत आरोपी लीलाधर पिरसाली यांनी 26 जानेवारीला विद्यार्थ्यांसमोर शिक्षकांसमोर भाषण देत असताना भारतीय संविधान थर्ड क्लास आहे, कॉपी कॅट आहे, बाबासाहेबांची लायकी नव्हते, ते उच्चवर्णीय नव्हते, ते हेडलेस आहेत, अक्कल नव्हती त्यांना, ते उच्चवर्णीय नव्हते, राष्ट्रगीत त्यामुळे डायरेक्ट एव्हिडन्स पोलिसांसमोर आहे, कुठलाही हेरसे एव्हिडन्स नाही. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, परंतु पोलिसांनी आरोपीला वाचवण्यासाठी फक्त मानहानीचा 500 सेक्शन खाली गुन्हा दाखल केला भारतीय दंड संहितेच्या. त्यानंतर कार्यकर्ते येऊन भेटले, जाती भावनेने बोलले, मग नंतर ऍट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा लावला आणि 124 हे क्लिअर कट प्रोव्हिजन आहे, गुन्हा लागायला पाहिजे, कोर्ट बघेल ना काय करायचं ते. परंतु पोलीस आरोपीला 6 दिवसापर्यंत अटक करायला तयार नव्हते. जेव्हा आम्ही या ठिकाणी आलो तेव्हा बुगडे मॅडम रडायला लागल्या, मी असे तपास केलेले आहेत, मी तसे तपास केलेले आहेत. मग आम्ही सगळे आंदोलनाच्या भूमिकेतून त्यांनी दुपारी अटक केली, आता ते त्यांना जामीन नाकारलेला आहे, ते जेलमध्ये आहेत. पोलिसांची एकूण जी भूमिका आहे ही आरोपीला वाचवण्यासाठी वापरली जाते. संविधानाचा अवमान, शाळेतल्या विद्यार्थ्यांना काय शिकवलं जातं याच्याकडे मात्र पोलिसांचं लक्ष नाही. ज्या संविधानावर पोलीस चालतात, ज्या संविधानावर शासन प्रशासन चालतंय त्याच्या बाबतीमध्ये पोलीस संवेदनशील नाहीये. ती सगळी जी कृती आहे ही आरोपीला वाचवणारी आहे. आरोपींनी अधिकाऱ्यांसमोर सांगितलं मी संविधानाला मानत नाही, मनुस्मृतीला मानतो. त्यामुळे ही बदफैली अवलाद जी आहे या देशाचा संविधानाचा, तिरंग्याचा, राष्ट्रगीताचा अवमान करते. त्यामुळे आमची अशी मागणी आहे प्रामुख्याने की असले बेजबाबदार अधिकार या इथे राहता कामा नये, त्यांच्या त्या बुगडे मॅडमची बदली झाली पाहिजे. आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याच्या नातवंडाला, जे कोणी त्यांनी मदत केली, ज्यांनी लाईक केलं, त्यांना सहआरोपी केलं पाहिजे. हा कायद्याचा भाग आहे. परंतु पोलीस मात्र त्यांना वाचवण्यासाठी आम्हाला फक्त निवेदन द्या एवढंच सांगतायत. 100% नाही, 200%. काय पोलीस एवढ्या वर्ष खाकीवर्दीत काम करतात, त्यांना माहित नाही कुठलं कलम लागतं, पण हेतुपूर्वक एक कलम लावायचं नाही. हे सगळे हाफ RSSच्या हाफ शेट्टीवाल्यांच्या हारी गेलेले आहेत. यांना संविधानाबद्दल काही ना वाटत नाही. आणि जर पोलिसांना संविधानाबद्दल जर गंभीरता नसेल तर या देशासाठी अत्यंत धोक्याची सूचना आहे असं माझं मत आहे. आमचं म्हणणं आहे DCP नाही आलं पाहिजे होतं, मोर्चा त्यांच्यावर होता. एक PI इन्चार्ज येऊन निवेदन घेत आहेत. आता ते त्या गुन्ह्याचे तपास अधिकारी पण नाहीत. ऍट्रॉसिटी ऍक्ट लागल्यामुळे तपास अधिकारी DYSP आहेत. त्या DYSP साध्या उत्तर द्यायला येत नाहीत, तरी त्यांना बसवलंय इथे. कोणाच्या आशीर्वादानं काय चाललंय ते एकदा सांगा. कोणाच्या मंत्र्याचा आशीर्वाद असेल, खासदाराचा असेल, आमदाराचा, ते तरी एकदा मला सांगा. ते जोपर्यंत आम्हाला क्लिअर त्याचं सांगत नाही त्यांनी ते कलम वाचावं. त्यांना जर समजत असेल तर आम्ही सांगू. कायदा आमच्या आम्हाला कळतं, आमच्या बापानेच कायदा नाही ना, त्यामुळे कायदा आम्ही चांगला सांगू शकतो. आम्ही बाबासाहेबांच्या अनुयायी, कायदा आम्हालाही कळतो. त्याने इथं उभं राहून 124 हे कलम मीडिया समोर वाचावं. लागत नसेल तर बघू आपण, पण लावायचंच नाही. मात्र एखाद्याने फेसबुकवर कॉमेंट जरी केली, भाषण जरी केलं दुसऱ्याने, तर लगेच देशद्रोहाचा गुन्हा. नाही, इथं संविधानाला शिव्या दिल्या, तिरंग्याला शिव्या दिल्या, महापुरुषाला शिव्या दिल्या, राष्ट्रगीताला शिव्या दिल्या, तरी आरोपी मात्र मोकाट. मला वाटतं पोलिसांचं, वसईमध्ये पोलिसांचं राज्य आहे की आणखी कोणाचं राज्य आहे मला माहिती नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. अरे भारतीय संविधान में काही दिवसापूर्वी तुम्ही एक स्टेटमेंट दिली होती. त्या स्टेटमेंटमध्ये